नमस्कार, आपण पाहत आहात स्वराज्य हेर न्यूज. खबर गावाची, बातमी आपल्या कामाची. अकलूज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करत 3 गंभीर गुन्ह्यांची उकल केली आहे. जबरी चोरी, सोनसाखळी चोरी आणि महिलेकडील सोन्याचा पत्ता हिसकवण्याच्या घटनांमधील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नेमके आरोपी कोण आहेत, पोलिसांनी त्यांच्यापर्यंत कसा माग काढला आणि कोणता मुद्देमाल जप्त करण्यात आला, पाहूया सविस्तर रिपोर्ट. मी नीरज उबाळे, पोलीस निरीक्षक, अकलूज पोलीस ठाणे. 3/6/26 रोजी अकलूज पोलीस ठाणे हद्दीमध्ये हॉटेल डिवाइन या ठिकाणावरून एक व्यक्ती, आपला जो फिर्यादी आहे तो जेवण करून जात असताना त्याला स्टँडपर्यंत सोडवण्यासाठी रिक्वेस्ट करण्यात आली आणि त्याला मोटरसायकलवरती बसवून तांबोळी वसाहत अकलूज या ठिकाणी नेऊन त्याच्याकडून जबरदस्तीने त्याला मारहाण करून 99,350 रुपये रोख त्याच्याकडून लूट करण्यात आले होते आणि जबरी चोरी करण्यात आली होती. सदर प्रकारचा गुन्हा अतिशय गंभीर असल्याने SDPO अकलूज विभाग तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आणि माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सदर गुन्ह्यामध्ये तपासासाठी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे अकलूज पोलीस ठाण्याकडील गुन्हा प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम आणि त्यांच्या टीमने सदरचा गंभीर गुन्हा याचा तपास लावलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न करून सदर गुन्ह्यात जबरी चोरी करून नेलेले 99,350 रुपये एवढी रोख रक्कम हस्तगत केलेली आहे. सदर गुन्ह्यात जे 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यांना अटक करून माननीय न्यायालयाच्या समक्ष हजर केले असता त्यांची 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने मंजूर केली आहे आणि सदरच्या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे अकलूज गुन्हा प्रकटीकरण शाखेने पाठीमागच्या काही दिवसामध्ये मळखांबी या ठिकाणी झालेल्या एक वयस्कर महिला होती आणि तिच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र स्नॅचिंग केलं होतं. तो गुन्हाही अकलूज गुन्हे प्रकटीकरण पथकाने निष्पन्न केलेला आहे. त्या गुन्ह्यातील आरोपी अटक करून सदर गुन्ह्यात जे स्नॅचिंग करून नेलेलं मणिमंगळसूत्राचं जे हे होतं ते रिकवर करण्यात आले, मणिमंगळसूत्र रिकवर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अकलूज ST स्टँडवरती एक सोन्याची चेन STमध्ये चढत असताना चोरली होती. सदर सोन्याची चेन हे तो जो गुन्हा आहे, गुन्हा दाखल झाला होता तो गुन्हा 363/2026 प्रमाणे दाखल करण्यात आला होता आणि त्या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत हे अकलूज गुन्हा प्रकटीकरण शाखांनी निष्पन्न करून सदरचे आरोपी धामणगाव देवी, पाथर्डी, जिल्हा अहमदनगर या ठिकाणचे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून चोरी झालेली सोन्याची चेन ही 100% गुन्हे प्रकटीकरण शाखेने निष्पन्न केलेली आहे. त्या आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली होती. पाठीमागच्या काही दिवसापासून अकलूज पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने मालमत्तेचे हे 3 गंभीर स्वरूपाचे गुन्हे निष्पन्न करून सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केलेली आहे. त्याचप्रमाणे काही गुन्ह्यांच्या जे आहेत म्हणजे ते डिटेक्शन होण्याच्या मार्गावरती आहेत. जसे बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या ज्या तांब्याच्या मोटर्स होत्या किंवा तांब्याच्या वायर चोरी जात होत्या, असे एक 5 गुन्हे निष्पन्न करण्यात, 5 गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्यात अकलूज पोलीस स्टेशनला यश आलेले आहे. त्याचप्रमाणे आम्ही काही ज्या घरफोडी चे गुन्हे घडलेले आहेत त्यातील काही आरोपी आम्ही निष्पन्न केलेले आहेत आणि त्या बाबतीत लवकरच त्या गुन्ह्याचा तपास लागेल. त्यामध्ये आम्हाला चांगली लीड आहे. पाठीमागच्या काही दिवसापासून अकलूज गुन्हे प्रकटीकरण शाखा अतिशय चांगलं काम करत आहे. प्रॉपर्टी ऑफेन्स आम्ही बऱ्यापैकी निष्पन्न करण्यात आम्हाला यश आलेलं आहे. अशा घटना नागरिकांच्या बाबतीत होऊ नयेत म्हणून नागरिकांना आव्हान असेल, अनोळखी व्यक्तीने लिफ्ट दिली तर त्या बाबतीत अशा अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट स्वीकारू नये आणि खात्री करूनच हे करावं. त्याचप्रमाणे ST स्टँड या ठिकाणी चढताना आणि उतरताना अनोळखी व्यक्ती आपल्या आजूबाजूला नसणार याची खात्री करावी. आपले दागिने, आपल्या मौल्यवान वस्तू यांच्याकडे लक्ष द्यावं.
आणि अशा ज्या अनोळखी महिला आहेत की जाणीवपूर्वक आपल्याला प्रवासादरम्यान आपल्याशी ओळख करण्याचा प्रयत्न करतात, अशा अनोळखी महिलांपासून सावध राहावं. ताज्या घडामोडींसाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.